श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या सोमवारी म्हणजेच 12 मेला आलेली आहे वैशाख पौर्णिमा. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं. हिंदू धर्मात पौर्णिमेला अत्यंत महत्त्व असते. वर्षात 12 पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं खास वैशिष्ट्य असते. यंदाची वैशाख पौर्णिमा हे देखील खास आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते. त्यामुळे पंचांगानुसार वैशाख पौर्णिमेची तिथी 11 मे रोजी रात्री 8:02 सुरू होणार आहे आणि 12 मे रोजी रात्री 10:24 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती 12 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. वैशाख पौर्णिमेला नदीमध्ये स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी स्नानासह दानधर्म करण्याचेही महत्त्व आहे. तसे वैशाख महिन्याच्या पौर्णिमे तिथीला श्री विष्णूंचा 9वा अवतार मानले जाणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तसेच या पौर्णिमेला गौतम बुद्धांना बुद्धित्वाची प्राप्ती झाली होती. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मींची पूजा तर करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आपल्या मुलांवरून आपल्याला ही एक वस्तू पौर्णिमेच्या दिवशी उतरवून टाकायची आहे. आपल्या मुलांना जर काही नजरबाधा झालेली असेल किंवा आपली मुलं घरामध्ये अभ्यास करत नसती किंवा कोणतेही महत्त्वाचे काम त्यांचे पूर्ण होत नसेल, त्यांना नजरबाधा झालेली असेल, तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या आतच करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12च्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्हाला 12च्या आत करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 4च्या नंतर देखील हा उपाय करू शकता. आता बघा, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, खूप चिडचिडेपणा करत आहात, खूप हट्टीपणा करत आहेत, ऐकत नाहीत, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडपणा करत आहेत, अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही किंवा त्यांना अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, सारखे आजारी पडत आहेत, सारखे वेळेवर जेवण करत नाही, अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवतात. मुलांचा हट्टीपणा हा वाढत चालतो आणि पहा, या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मुलांना नजर लागल्यामुळे सुद्धा होऊ शकतात. आणि नजर ही लहान मुलांनाच लागते असं अजिबात नाही. नजर ही मोठ्या मुलांना देखील लागली जाते. मोठी मुलं असतील तुमची, जी एकदम लग्न झालेली जरी असतील तरीसुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं मुली दोघांसाठीही हा उपाय करू शकता. मोठी मुलं जी असतात तर त्यांनासुद्धा नजर ही लागली जाते. कारण पहा, बऱ्याच वेळा काय होतं की मुलं खूप पदवी धारण केलेली आहेत, परंतु त्यांना त्यांच्या त्या पदवीचा उपयोग होत नाही, म्हणजेच त्यांना म्हणावं अशी नोकरी प्राप्त होत नाही आणि त्या नोकरीचा योग्य तो मोबदला देखील त्यांना प्राप्त होत नाही. कधी कधी काय होतं की मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहेत परंतु त्यांचं लग्न जमत नाही. अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात आणि त्यामुळेच मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांचं अभ्यास केलेलं लक्षात राहण्यासाठी, मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा कमी होण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला सोमवारी वैशाख पौर्णिमेला नक्की करायचा आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे. तसेच आपले मुलं हे बाहेर काही महत्त्वाच्या कामासाठी गेली असतील किंवा काही कामासाठी ते बाहेर गेलेले असतील तर त्यांना त्या कामामध्ये यश मिळावं, ती सुखरूप घरी यावीत यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे मुलांना कोणतेही संकट येत नाही, मुलांचे दोष अडचणी देखील दूर होतात.
तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. आता भात शिजवताना तो अळणी शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. हा भात तुम्हाला जेवढा उपायासाठी लागणार आहे तेवढाच तुम्हाला शिजवायचा आहे, जास्तीचा भात तुम्हाला शिजवायचा नाही. घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला एकच भात शिजवायचा आहे, परंतु घेताना तो वेगवेगळ्या प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. तर पहा, हे जो भात आहे तर हा भात प्रत्येक वेगवेगळ्या प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. एक मुलगा असेल तर एका मुलासाठी जेवढा भात शिजवलेला आहे तेवढा तुम्हाला घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेला भात तुम्हाला घरामध्ये कुणालाही ग्रहण करायचा नाही किंवा तो भात कुणालाही तुम्हाला खायला द्यायचा नाही. तो राहिलेला भात म्हणजे तुम्हाला तेवढाच भात शिजवायचा आहे जेवढा तुम्हाला उपायासाठी लागणार आहे. हा भात त्या प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला 1 चम्मचभर दही टाकायचं. तर पहा काय करायचं आहे, तुम्हाला हा भात घेऊन तुम्हाला मुलांना पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे, आसन टाकून बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा हा भात मुलांवरून तुम्हाला उतरवायचा आहे. एका मुलावरून उतरवलेला भात दुसऱ्या मुलांवरून उतरवायचा नाही. 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि वेगवेगळा तो उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो बाहेर एखाद्या पुष्ट्यावरती किंवा एखाद्या द्रोणमध्ये तुम्हाला कुत्र्यासाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी खायला द्यायचा आहे. आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला मुलांना फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हा भात उतरवू शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून हा भात तुम्ही उतरवू शकता किंवा तुम्ही चारही बाजूला हा भात चारही दिशांना उतरवून तो घराच्या बाहेर नेऊन कुत्र्यांना खायला देऊ शकता. तर हा जो उपाय आहे तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. बऱ्याच व्ह्यूवर्सनी आपल्या हा उपाय केलेला आहे आणि त्यांना बऱ्याच जणांना याचा खूप चांगला अनुभव देखील आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांची नजर काढण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, घरामध्ये जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने हा उपाय करायचा नाही. घरातील पुरुषांनी, इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल. सुतक असेल तर सुतकामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.